नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शहरातील दुर्गा चौकात एकत्र येत कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला। दिल्लीतील जंतर मंतरवर न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचा यावेळी तीव्र निषेध नोंदविण्यात आला। हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने लढलेल्या लढा असल्याचे उपस्थित नेत्यांनी सांगितले। या आनंदोत्सवात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, डॉक्टर स्वाती वाकेकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आझम कुरेशी यांच्यासह काँग्रेस, वंचित आणि मित्र पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षण व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता राहावी आणि देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। भारतीय संविधानाचा प्रचंड मोठा विजय झालेला आहे। देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय जंतर मंतरवर मागच्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी सगळे एकत्र झालेले होते आणि या विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं होतं। सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं आणि एक ऐतिहासिक आंदोलन म्हणून निश्चितच भारताच्या इतिहासामध्ये हे नोंदवलं जाईल। ज्या बर्बरतेने मोदी सरकारने आंदोलकांवर लाठीमार केला, मुलं असतील मुली असतील त्यांच्यावर लाठीचार्ज केला, दिल्ली पोलिसांनी क्रूरतेचा कळस घातला आणि अशा पद्धतीनं भारताच्या इतिहासामधलं एक काळं पान हे देखील या आंदोलनाच्या निमित्ताने निश्चित नोंदलं जाईल। मोदी सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। किती आंदोलन करा ते दुर्लक्ष करतात, हा इतिहास आहे। पण मुलांनी ठरवलं होतं, देशाचा युवा वर्ग एकत्र आला आणि त्यांनी ठरवलं की जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बाजूला सरकायचं नाही। आणि आज शेवटी त्या विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला झुकावं लागलं। धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा त्यांना घ्यावा लागला आणि अशा पद्धतीनं आज प्रचंड मोठा विजय झालाय। आणि त्यामुळे आज काँग्रेस असेल, वंचित आघाडी आणि आमचे मित्र पक्ष असतील, आम्ही मिळून आज त्याचा विजयोत्सव साजरा करतोय। मोदी सरकार झुकलं आणि अशा पद्धतीनं जर आपण सगळे एकत्र झालो, भारताचा युवा वर्गापासून सर्वसामान्यांची जी ताकद आहे ती जर एकत्र झाली तर निश्चितपणे यांना झुकावं लागणार हे आज आपल्याला सगळ्यांना समजलंय। आणि तो विजयोत्सव साजरा करण्यासाठी काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे इथले सगळे स्थानिक नेते असतील, आमचे वेगवेगळे आमचे सहकारी मित्र पक्ष असतील, आम्ही सगळे मिळून आज हा विजयोत्सव इथं साजरा करत। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।